एक गोष्ट अशी आहे की मी दोन गोष्टीसाठी ही प्रेस बोलवली. एक म्हणजे संजय शिरसाट यांचं जे या ठिकाणी निवेदन आलेलं होतं की राऊत यांना होत असलेल्या कारवाईबद्दल आम्हाला आनंद होत आहे आणि मला असं विचारण्यात आलेलं होतं ही तुमच्या सगळ्या आमदारांची भावना आहे का. तर आमच्या आमदारांची अशी कुठलीही भावना नाही. त्यांना अटक व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी कुठलीही मागणी आम्ही स्वतः केलेली नाही आहे. किंबहुना कालचा जो दौरा आदरणीय शिंदे साहेबांचा झाला आणि ज्याच्यामध्ये भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी यांच्याशी त्यांची भेट झाली त्याचाही काहीही संबंध हा राऊतांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात नाही आहे. राऊतांवरची कारवाई ही पूर्वीपासून चालू आहे आणि ती पत्रावाला चाळ या संदर्भातली चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी अशा तऱ्हेच्या बातम्या दिल्या जातात. राऊतांच्या बोलण्याबद्दल निश्चितपणे प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये चीड आहे, परंतु राऊतांवर होणारी कारवाई ही व्हावी किंवा न व्हावी हे सर्वस्वी त्यांच्यावर त्यांच्या संदर्भात असलेले पुरावे त्यांच्या चौकशीमधून काय निष्पन्न होतं याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे या कारवाईशी आमचा संबंध जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. जर कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा सक्षम आहेत आणि त्या संदर्भात कोणतेही जर इतर आंदोलनं झाली किंवा इतर काही झालं तर मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यासाठी सक्षम आहेत. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला अनेक कारवाया सुरू आहेत त्याच्यामध्ये एक साधर्म्य असं आहे की त्यांना रस्त्यावर आणलं जातं, प्रत्यक्षात त्यांना घरं दिली जात नाही. खरं तर ही जी स्कीम आहे ही स्कीम मुळातच बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की गोरगरीब माणसाला त्यांच्या हक्काची जागा मिळावी हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी या वेगवेगळ्या स्कीम या पुनर्वसनाच्या करण्यात आल्या. परंतु याच्याचमध्ये जर काही घोटाळा होत असेल तर त्यांनी सर्वसामान्य मनुष्य जो चाळीमध्ये राहतो, तो झोपडपट्टीमध्ये राहतो त्याच्यावर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे राऊतांचा त्याच्याशी संबंध आहे की नाही याच्यापेक्षा जास्त असे प्रकार जर कुठे घडत असतील तर त्या सर्वसामान्य मुंबईकराला न्याय मिळाला पाहिजे. ते रस्त्यावर येता कामा नये ही आमची भूमिका आहे आणि ती आमच्या सर्व आमदारांची सुद्धा भूमिका आहे. सर हिंदी में बता देंगे सर प्रेस कॉन्फ्रेंस किस वजह से बुलाई गई? देखिए, एक इस तरह की गलतफहमी फैलाई जा रही है कि कल हमारे मुख्यमंत्री महोदय का दौरा हुआ था दिल्ली में और उसके बाद ये कार्रवाई हो रही है. तो उसके बाद बारे में मैं साफ तौर से कहना चाहता हूँ कि कल की उनकी जो मीटिंग थी, आपको मालूम है कि महाराष्ट्र में एक्सपांशन होने वाला है और इसके बारे में शिंदे साहब की और भाजपा के वरिष्ठ नेताओं की बैठक होना ये स्वाभाविक है और उसका संबंध इस आज के कार्रवाई से जो जुड़ा जा रहा है वो गलत है. अगर उन्होंने कुछ किया होगा तो ही उन पर कार्रवाई होगी, क्योंकि कोई सेंट्रल एजेंसी जब कार्रवाई करती है तो उसके लिए पूरे एविडेंस उनके पास होते हैं और उनको वो कोर्ट के सामने पेश भी करने पड़ते हैं. तो अगर उनके बारे में उनको ऐसा प्रूफ मिले तो ही ये कार्रवाई होगी और ये कार्रवाई आज नहीं चल रही है, बहुत दिनों से कई महीनों से ये कार्रवाई चल रही है, उनकी पूछताछ हो रही है. और इसके बारे में हमारे एक जो एमएलए है उन्होंने भी एक निवेदन दिया था कि उनको आनंद हुआ है. तो ये हमारे 40 जो एमएलएज हैं उनका कहना नहीं, हमारे जो 50 एमएलएज हैं उनका कहना नहीं है. हमने कभी भी ऐसी मांग नहीं की थी कि संजय राउत जी पे कुछ कार्रवाई हो. हालांकि वो बहुत बुरी चीज़ें बोलते हैं, उनकी बोलने की भाषा बहुत ही इंडिसेंट है, लेकिन कभी भी हम लोग ऐसे नहीं चाहते हैं कि किसी पे पर्सनल कोई कार्रवाई हो. लेकिन अगर किसी ने कुछ गुनाह किया हो तो उसके बारे में कार्रवाई होना ये स्वाभाविक है और उनके खिलाफ कोई सबूत मिले तो ही ये कार्रवाई होगी. लेकिन दूसरी चीज़ मैं ये भी कहना चाहता हूँ कि आजकल मुंबई में बहुत सारी कार्रवाई इस वजह से चल रही है कि जो बाला साहब का सपना था जिसमें झोपड़पट्टी वासी हो, कोई चाल वासी हो, उनको उनके नाम के यानी उनके जिसमें उनकी ओनरशिप रहे ऐसे मकान उन्हें मिल जाए और वो उनका खुद का सपना था.
लेकिन आज ये हम लोग देख रहे हैं कि इन लोगों को बाहर निकाला जाता है, वहाँ पे बड़ी बड़ी इमारतें बन जाती है, लेकिन उनको खुद का घर नहीं मिल रहा है। और अगर ऐसे मामले में सेंट्रल एजेंसी या स्टेट एजेंसी कुछ एक्शन लेती है तो वो एक तरह से एक अच्छी चीज़ इसलिए है क्योंकि ये बाबा साहब का सपना था, ये उनके हक के घर है और वो उनको मिलने ही चाहिए। दादर में भी ऐसा हुआ था, वहाँ के जो हमारे एमएलए सरवणकर साहब वो बार बार उद्धव साहब को भी बोल रहे थे कि ये बिल्डर लोगों को रास्ते पे लाते हैं और उनको उनके हक के मकान नहीं दिला रहे हैं, उनकी बड़ी बड़ी इमारतें बन जाती है। तो एक अलग सब्जेक्ट है और इस सब्जेक्ट में कोई हो जाता है तो जो भी इसके लिए जिम्मेदार है उस पर कार्रवाई होनी चाहिए, यही हमारी भूमिका है और हम बाला साहब के विचारों के साथ हैं। सर एक सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते आणि कुठेतरी याचं कनेक्शन जोडलं जात आहे, काय नेमकं तेच कारण होतं का? बिलकुल नाही, आज सकाळी त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं आहे की लवकरच आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। शेवटी आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळामध्ये कुठल्या पक्षाकडे कुठली खाती येतात याच्यावर सविस्तर चर्चा केली जाते आणि त्याच्यानंतरच मंत्रिमंडळाचं गठन केलं जातं। कारण एकदा तुम्ही शपथ घेतल्यानंतर तिथं शपथ घेतल्यानंतर मंत्र्यांना खात्याचं कुठलं खातं त्यांना देण्यात आलेलं आहे हे सुद्धा सांगितलं जातं आणि रितसर जाऊन ते आपापल्या कार्यालयामध्ये जाऊन त्याचा चार्ज घेतात। कुठल्या पक्षाला कुठली खाती मिळणार आहे हे जर निश्चित झालं नाही तर मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे दिल्लीहून आल्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की आमच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, परंतु या गोष्टी फायनलाइज झाल्या असतील असं मला वाटतं। पण दीपकजी, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जात आहेत, आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या बाहेर जे शिवसैनिक जमले होते त्यांना संबोधित करताना असं म्हटलेलं दिसतं आहे की मी असा मुख्यमंत्री नव्हतो जो कुणीही जेवण टाकलं, कुणीही बोलवलं म्हणून जेवण सोडून सरळ तिकडे जाईल, असा कुठेतरी रोख दिसतोय मुख्यमंत्री जे वारंवार दिल्लीला जातात त्याच्याकडे। बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे जाणारी लोकं होती। तुम्ही संजय राऊत किती वेळेला दिल्लीला गेले सोनिया गांधी मॅडमना भेटायला याची तुम्ही यादी काढा आणि मग त्यांच्याकडे अशी माणसं असल्यामुळे त्यांना जायला लागत नाही, पण त्यांच्या न जाण्यामुळे लोकांचा अपमान होत असतो। 2014ची बोलणी का यशस्वी झाली नाही याचं कारणसुद्धा हेच होतं की अगदी तरुण लोकांना ज्यांना राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही अशा लोकांना त्या ठिकाणी बोलणी करायला पाठवलं जातं, त्यावेळेला समोरच्या राष्ट्रीय पक्षाचा तो अपमानसुद्धा असतो। ज्यांच्याबरोबर आपण काम करत असतो त्यांचा मानसुद्धा ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे असा मान जर ठेवला गेला तर ती महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपण केवळ आपले प्रतिनिधी पाठवायचे, समोरच्याचा अपमान करायचा आणि त्या ठिकाणी जर आघाडी झाली नाही किंवा युती झाली नाही तर मग समोरच्याला दोषी द्यायचं, हे कुठेतरी मला वाटतं की हे जनतेसमोरसुद्धा आलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। महाराष्ट्राने ज्याप्रमाणे प्रत्येक आलेल्या माणसाला स्वीकारलं त्याचप्रमाणे दुसऱ्याचा मान ठेवण्याचं सुद्धा महाराष्ट्राने नेहमी केलेलं आहे आणि त्या संस्कृतीचे आपण पायी आहोत, तर त्याच्यामध्ये कमीपणा कुठलाही मानणं हे मला वाटतं अयोग्य आहे। उलटं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला पूरक असंच आहे आणि बोलणी करत असताना एकामेकाकडे गेलं पाहिजे आणि ते सुद्धा ज्येष्ठ मंडळीने गेलं पाहिजे। म्हणून कालची मीटिंगसुद्धा ही अमित शहाजी जे एक ज्येष्ठ नेते आहेत, म्हणजे मोदी साहेबांच्या खालोखाल त्यांचा नंबर लागतो भारताच्या राजकारणामध्ये आणि BJPच्या राजकारणामध्ये, त्यांच्याशी बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये कमीपणा काय आहे? ते भारताचे गृहमंत्रीसुद्धा आहे। अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणासाठी आणि मदत मागायला आपण जात नव्हतो म्हणून आपल्याला मदत मिळत नसेल तर ती मदत मागायला जाणं ह्याच्यामध्ये कमीपणा काहीही नाही आहे, कारण जनतेसाठी तुम्ही जाता आणि जनतेची कामं करण्यासाठी तुम्हाला ही पदं दिलेली असतात, मग ते मुख्यमंत्री पद असू दे किंवा इतर पद असू दे। दुसरं सर, संजय शिरसाटने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आम्हाला आनंद होतो, तुम्ही त्याच्याशी स्वतःला वेगळं करतात पूर्ण 40 आणि हे वारंवार जर वक्तव्य असे बेताळ होत असतील तर त्यावर काही सूचना केलेली आहे का? अशा नाही, बघा आम्ही पूर्वी सूचना केलेली नव्हती, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलून निश्चितपणे आम्ही आमच्या सर्व आमदारांना सांगू की कोणीही आमदार बोललं तर तो आपल्या सर्वांचा मिळून व्ह्यू आहे असं एक घेतलं जातं। आणि दुसरं असं असतं की ज्या पद्धतीने संजय राऊत आमदारांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बोलले आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून नकळत घडलेली ही रिॲक्शन असेल असं मी समजतो, कारण ते एक ज्येष्ठ आमदार आहेत, 4 वेळा निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे अशा तऱ्हेची वक्तव्य आजपर्यंत त्यांनी कधी दिलेली माझ्या लक्षात नाहीत।
किंवा कुठलंही वक्तव्य करायचं असलं तर युजली आपल्या नेते आहेत शिंदेसाहेब, त्यांना विचारून अशी वक्तव्य करणं हे योग्य असतं. कारण आपली वक्तव्य म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्षाची वक्तव्य असं समजलं जातं आणि शिवसेनेमध्ये ही शिस्त राहिलीच पाहिजे असं शिंदेसाहेबांचं सुद्धा म्हणणं आहे. राज्यपालांसंदर्भात राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात बातम्या दाबण्यासाठीच आजचा मुहूर्त म्हणजे ईडीची कारवाई निघालाय का की कसं असं म्हणतायत? असं बिलकुल नाही. काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा तऱ्हेची वक्तव्य पुन्हा होणार नाहीत. याच्यासाठी जी काळजी घ्यायची ती उद्या मुख्यमंत्री ज्याला उद्या सोमवारी आपल्या कार्यालयात जातील त्याला प्रशासनाशी बोलून आवश्यक ती समजा योग्य माहिती राज्यपालांच्यापर्यंत पोचत नसेल तर ती कशी पोचवायची किंवा त्यांना जी भाषणासाठी तयारी करून दिली जाते कारण त्यांचा तो अधिकार असतो आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा असते, ही यंत्रणा कुठे चुकते का, ह्या सगळ्या गोष्टींची हे होईल. आणि समजा वारंवार अशी वक्तव्य होत असतील तर अशी वक्तव्य न होण्याच्याबद्दल त्यांना ज्या सूचना असतात ते केंद्र शासनच देऊ शकतं. आणि माझी खात्री आहे की कालसुद्धा कदाचित शिंदेसाहेब बोललेत की नाही मला माहिती नाही, पण ते निश्चितपणे केंद्र शासनाची या बाबतीत बोलतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसं दुखवली जाणार नाहीत, मराठी जनतेची मनं दुखवली जाणार नाही याची काळजी ते घेतील याची मला खात्री आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात ईडी आकस्यानं कारवाई करते असं सातत्यानं बोललं जात आहे. असं मला स्वतःला वाटत नाही की महाविकास आघाडीच नाही तर सर्वसाधारण जे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर कारवाई होत असते. आता ह्या संदर्भात प्रवीण राऊतना अटक झालेली होती, ते कुठल्या पक्षाचे आहेत मला माहिती नाही, परंतु ते एक उद्योजक आहेत आणि ते उद्योजक असताना त्यांना आता अविनाश भोसलेंवर कारवाई झालेली आहे. अविनाश भोसले कुठल्या पक्षाचे असल्याचे ज्ञात नाही आहे, त्यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध असतात, मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आपण सर्वजण बघता. शेवटी ह्या ज्या कारवाया होतात ह्या मोठ्या प्रमाणात लोकांना घरं दिलेली गेलेली नाही आहे, ज्या ठिकाणी प्रोजेक्ट विकले गेले परंतु बँकेचे पैसे भरले गेले नाहीत, अशी सुद्धा अनेक प्रकरणं आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला तुम्ही बँकेकडून पैसे घेता एखाद्या प्रोजेक्टसाठी, प्रोजेक्ट इनकम्प्लीट असेपर्यंत कोणीतरी समजू शकतं की एखाद्या वेळेला थकीत होऊ शकेल, परंतु त्याचे पैसेच बुडवायचे ही जी प्रवृत्ती एक नवीन तयार झालेली आहे त्याच्याविरुद्ध सुद्धा अनेक कारवाया झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या कारवाया विशेषतः मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जमिनीचे भाव खूप आहेत, फ्लॅटचे भाव खूप आहेत आणि त्याच्यामुळे जे काय असं घडतं आहे की लोकांना त्यांच्या हक्काची घरं दिली जात नाही, कुठेतरी बिल्डर त्यांना पैशाचं आमिष दाखवून तीच घरं विकत घेतात आणि पुन्हा विकतात आणि ते लोक पुन्हा झोपडपट्टीमध्ये जायला परावृत्त होतात. मग जी योजना बाळासाहेबांनी बनवली त्याचं उद्दिष्ट तिथं कुठेतरी डिफीट होतं, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे केवळ राजकीय पक्षांवर कारवाया होतात असं बिलकुल नाही. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगितली, अशी 5-50 उदाहरणं सांगता येतील की जे लोक संबंधित नाहीत राजकारणाशी, परंतु ज्या लोकांकडून हक्काची घरं दिली गेलेली नाही आहेत किंवा बँकांच्या पैशांच्या संदर्भात काय झालेलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झालेली. संजय राऊत वारंवार ट्विट करतात आणि ट्विट करून त्यांचा जो पूर्ण भाव आहे पूर्ण ट्विटचा की त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई होते, पण ते गप्प बसणार नाही, जे त्यांची बाजू आहे ते मांडत राहणार आहे. अशा पद्धतीने ते शिवसेना सोडणार नाही असं असा रोग आहे. एक गोष्ट अशी आहे की त्यांची बाजू खरी असेल तर मुळात त्यांच्यावर कारवाईच होणार नाही, कारण कारवाई केल्यानंतर कोर्टासमोर पुरावे दाखल करायला लागतात, त्यावेळेलाच त्यांची कस्टडी ईडीला मिळते, नाहीतर ती मिळत नाही. त्यांना अटक झालेली नाही ही एक गोष्ट आहे, होईल की नाही मला माहिती नाही, पण झाली तर त्यांना कोर्टासमोर हजर करायला लागेल आणि त्याच्यानंतर त्यांची कस्टडी त्यांना घ्यायला लागेल आणि त्यावेळेला पुरेसे पुरावे हे त्यांना कोर्टाच्या समोर दाखवायला लागतील, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट जी ह्या राजकारणाच्या संबंधित नाही की उद्या आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघामध्ये जात आहेत, मी माझ्या मतदारसंघातल्या एकाही व्यक्तीला अमुक ठिकाणी राहू नका असं बिलकुल सांगितलेलं नाही, सभेला जाऊ नका असं म्हणून सांगितलेलं नाही. माझ्याकडे पूर्ण फ्रीडम असतं, कोणीही सभेला जावं, आपले विचार सांगावे. फक्त मला एकच सांगायचं आहे की उद्या आदित्यसाहेब जे बोलतील त्याच्यामुळे माझ्यावर असलेली बंधनं याच्यापुढे राहणार नाही. उद्या संध्याकाळी किंवा परवा मी मीटिंग घेऊन माझी जी बाजू आहे की ज्याच्यामध्ये मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे हे मी जनतेसमोर आणेन, जेणेकरून शिवसैनिकांच्या मनामध्ये कुठेही संभ्रम असेल तो दूर होईल. आणि त्याच्यामुळे उद्याची त्यांची मीटिंग होईपर्यंत मी थांबलेलो होतो. त्यांनी अवश्य मीटिंग घ्यावी, जिल्ह्याभरातून त्यांना लोक गोळा करावी आणि त्यांनी वाटेल ते बोलावं, त्याच्यावर माझं काहीही बंधन नाही. कोणी मीटिंगला जायचं असेल त्याच्यावर कुठलं बंधन नाही, परंतु याच्यापूर्वी मला जे बोलायचं आहे त्याच्यावरसुद्धा काही बंधन राहणार नाही, कारण मी नैतिकता मानणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. मी नैतिकता मानतो, त्याच्यामुळे आजपर्यंत गप्प राहिलेलो होतो आणि त्याच्यानंतर मलासुद्धा जे माहिती आहे तर मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे हे सुद्धा मी जनतेसमोर उघडतो. सर हिंदी में बता दीजिएगा सर, सबसे पहले ये कि
बार बार सीएम जो दिल्ली जा रहे हैं उसको लेकर जिस तरह से बातें कही गई हैं उद्धव ठाकरे की तरफ से, उस पर आपकी क्या प्रतिक्रिया? एक तो ऐसा है कि उद्धव जी ऐसा करते कि वो खुद कोई भी बात करने के लिए जाते नहीं, उनके प्रतिनिधि जाते हैं। और कोई भी प्रतिनिधि आप देखिए, संजय राउत साहब कितने बार गए पवार साहब के पास, कितनी बार वो दिल्ली में जा चुके हैं सोनिया गांधी जी को मिलने के लिए, ये सब लोगों ने देखा हुआ है। तो मैं नहीं जाता हूँ इसलिए मैं ये कुछ अलग है ऐसे वो बोलते हैं, वो सही है या गलत है, उनके बारे में कुछ न बोलने के बारे में मैंने बोला था, तो उस पर मैं कमेंट नहीं करूँगा। लेकिन एक चीज़ तो ज़रूर बोलूँगा कि 2014 में ऐसे लोगों को भेजा गया जो उम्र में बहुत कम थे और जिनको भेजना नेशनल पार्टी के लिए इंसल्टिंग था, इसीलिए बीजेपी को जिम्मेदार ठहराना कि 2014 में हमारा समझौता नहीं हुआ, ये भी गलत है। जब कोई बड़ी पार्टी रहती है तो उसके नेता का सम्मान भी करना पड़ता है। अगर शिंदे साहब हमारे नेता है तो अमित शाह जी भी नेता है। एक नेता ने दूसरे नेता को मिलने के लिए जाना, ये बिल्कुल वाजिबी है, उसमें बिल्कुल कोई भी कमी नहीं है। दूसरी चीज़ यह है कि जब मिनिस्ट्री आती है तो कौन सा डिपार्टमेंट किसके पास रहेगा, इसका भी डिसीजन हाईकमांड ही लेती है। तो इसके बारे में उनसे बात करना कोई भी गलत नहीं है। वो न तो संजय राउत के खिलाफ गए थे, वो उनको जो मिनिस्ट्री बनानी है, इसलिए जब वो वापस आए तो उन्होंने अनाउंस किया कि जल्दी मेरी कैबिनेट का एक्सपेंशन हो जाए। सर, आदित्य ठाकरे का रैली करने आपकी कॉन्स्टिट्यूंसी में जा रहे हैं। देखिए, मैंने ज़िंदगी में कभी भी किसी पे प्रेशर नहीं डाला है। मैंने किसी को भी ऐसा नहीं बोला है कि उनकी रैली में मत जाओ, उन्हें जितनी चाहे भीड़ इकट्ठा करने दो, लेकिन वो जो बात मेरी कॉन्स्टिट्यूंसी में जाके करेंगे उसके बाद मुझ पर भी कोई पाबंदी नहीं रहेगी कि उनके लिए मैंने किया है। वो महाराष्ट्र को जनता के सामने लाने के लिए मुझ पर कोई पाबंदी नहीं रहेगी, क्योंकि मैं एक मॉरल ड्यूटी समझने वाला और अपने सिद्धांतों पे चलने वाला कार्यकर्ता हूँ। मैंने आज तक खुद को रोक के रखा था, क्योंकि मैं ऐसे समझता हूँ कि ये मेरे सिद्धांतों के खिलाफ था। लेकिन आप अगर मेरे कॉन्स्टिट्यूंसी में जाके कोई झूठी बात मेरे लोगों से करेंगे, जिन पे मैं बहुत प्यार करता हूँ, जिन्होंने मुझे 3 बार जीत के दिया है, और एक बहुत बड़ी लड़ाई कोंकण में हुई थी। बाला साहब जब खुद जिंदा थे तो वो उद्धव साहब को लेके, राज साहब को लेके, अपने सब MLAs को लेके गए थे कोंकण में नारायण राणे जी को डिफीट करने के लिए, लेकिन वो डिफीट नहीं कर सके। उनकी जो इच्छा था बाला साहब की, वो मैंने पूरी की है। इसीलिए मुझे लगता है उस वक्त मैंने अपने MLAशिप का रेजिग्नेशन भी दिया था शरद पवार के साथ, तो पवार साहब के पास, क्योंकि पवार साहब एक मेरे बहुत करीबी नेता थे, जिनके साथ मैं खुद, मेरा पॉलिटिक्स बढ़ा, मैं खुद रहा उनके साथ। मैंने करीब 18-20 साल तक उनके साथ काम किया है। और मैं जब 40 साल का था तो उन्होंने MP के लिए मेरा नाम ये किया था, और वो हमारी MP की सीट भारत की लास्ट सीट थी कांग्रेस की जो डिक्लेयर हुई। इतना वो मुझसे प्यार करते थे। उसके बाद 14 साल तक मुझे MLA का पोस्ट भी नहीं दिया गया, फिर भी मैं उनके साथ ही रहा, उनके साथ काम करता रहा। बाद में MLA बना। लेकिन जिस वक्त मुझे नारायण राणे जी के पुत्र जो MP थे, सिटिंग MP, उनकी कैंपेनिंग के बारे में बोला गया, और जब मुझे बोला गया था कि पवार साहब मेरे कॉन्स्टिट्यूंसी में नहीं आएंगे, उसके बावजूद भी वो आए, तो उनके साथ स्टेज पे जाने के लिए मैंने वहाँ इनकार कर दिया, मेरा रेजिग्नेशन उनको दिया, और इसीलिए मेरे सबसे चाहते नेता से मुझे दूर भी आना पड़ा। इतना मैं अपने मॉरल को ये करता हूँ, उसका सम्मान करता हूँ। और मुझे तो कोई पॉलिटिकल बैकग्राउंड है नहीं। मुझे लोग वो जो मुझे प्यार करते हैं इसलिए मुझे जीत के देते हैं, और मुझे मेरे सिद्धांतों पे ही चलना है, इसलिए मैं अपने सिद्धांतों पे ही चलूँगा। जैसी गलती पवार साहब ने उस वक्त मैं उसको गलती नहीं बोलूँगा, उनका वो शायद कर्तव्य भी रहेगा, मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आके की है, वही गलती आज आदित्य जी दोहरा रहे हैं। तो इसके आगे चल के मुझे जो भी मालूम है उनके लिए जो भी आगे छोटा मोटा मैंने किया होगा, वो भी महाराष्ट्र की जनता के सामने लाना मेरा कर्तव्य रहेगा, और मेरे सिद्धांत इसके लिए मुझे परमिशन भी देंगे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।